माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही कोणी बोलू नका आणि बोलू नका। आज बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे। त्यामध्ये या लोकसभा मतदारसंघातनं मी आज माझा बूथ इथला काटेवाडीचा आहे पहिल्यापासून। तिथं मी तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय। आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार या नात्याने सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे। प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्त्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची। त्या प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील, ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता, तिथं पण सगळ्या बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा इंदापूर विधानसभा, खडकवासला विधानसभा आणि बोरवेला मुळशी विधानसभा या सगळ्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला। महायुतीचे घटक पक्ष पण सगळेजण तिथं पोहोचत होते आणि प्रत्येक उमेदवार प्रचार करताना निवडून येण्याकरताच प्रचार करत असतं। डेमोक्रेसीमध्ये मतदार हा राजा आहे आणि तो आज आता मतदान करणार आहे। आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे की गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले 10 वर्षामध्ये केलेलं काम या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा, राज्याचाही निधी मिळावा आणि काही विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा प्रयत्न राहणार आहे आणि तशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण जनतेला केलेलं आहे। जनता आजपर्यंत मला नेहमीच साथ जनतेने दिलेली आहे, याही वेळेस साथ देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आत्तापर्यंतचं काम केलेलं आहे। आजचा दिवस आमच्या दृष्टीनं उष्णता भरपूर आहे। काल पण आम्ही बघितलं 42 पर्यंत 43 पर्यंत काही ठिकाणी उष्णता होती आणि त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मतदारांना बाहेर काढणं हे विरोधी पक्षापुढं पण आव्हान आहे, आमच्या पुढं पण आव्हान आहे, परंतु आम्ही ते आव्हान स्वीकारून म्हणूनच मी सकाळी 7ला येऊन आम्ही तिघांनी मतदान केलंय। आता बाकीचे पण संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे। उन्हाच्या काळामध्ये मतदानावर थोडासा परिणाम होतो, पण सकाळी लवकर मतदारांनी बाहेर येऊन मतदान केलं तर त्यांनी भारताच्या दृष्टीनं एक नागरिक या नात्याने त्यांचा जो हक्क आहे संविधानाने दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे, त्याचं पालन केल्यासारखं होईल। म्हणून मी आव्हान करीन जिथं जिथं मतदान आता चाललेलं आहे त्या सगळ्या भागातल्या नागरिकांना, मतदारांना की त्यांनी मतदानाच्या निमित्तानं बाहेर येऊन
मतदान करावं. कालपर्यंत आशाताई कोल्हापूरमध्ये होत्या, त्यांच्या लेकीकडे त्या तुमच्या सोबत नाहीत. मातोश्री एकानी विचार मातोश्री सोबत नाहीत अशी चर्चा जी आहे ती चर्चा सुरू होती. कुणी आरोप केला? तेव्हा का हे काम निवडणूक आयोगाचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 7 विधानसभेच्या 1 लोकसभेची निवडणूक मी स्वतः लढवलेली आहे. माझा उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही. कारण असताना दादांत पहिल्यापासून ह्या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही. हे सगळं पाहण्याचं काम, त्याच्यात स्क्वॉड असतं, त्याच्यात पोलीस यंत्रणा असते, त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात, असे सगळे असतात. त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात. मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं ह्या निवडणुकीची हाताळणी केली. अशा पद्धतीनं त्यांनी अनेकदा ऐका ना बाबा, 1 मिनिट. अरे तुम्ही काही पण वेड्यासारखा आरोप करता रे. तुम्ही स्वतः 1 मिनिट, तुम्ही स्वतः DCC बँक उघडी बघितली? तुम्ही स्वतः DCC बँक उघडी बघितली? आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता. उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार. हे का तो समोर जो आरोप करतो ना, तो त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे, त्याच्यावर तो आरोप करतो. त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही. एक मिनिट, मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितलं की भावकीची गावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी आणि उद्याच्या 5 वर्षाच्या करता देश कोणाच्या हातामध्ये देणार ही महत्वाची निवडणूक आहे. त्या अँगलनी बघा असं मी शेवटपर्यंत सांगत होतो. आताही मी तशाच पद्धतीनं आव्हान करीन. हर चुनाव में जो भी कैंडिडेट रहते हैं उनके प्रचार के लिए जो कार्यकर्ता काम करते हैं, जो पार्टीज काम करती है, उसको सबको लगता है कि हमारा ही कैंडिडेट जीत के आएगा. अभी तो शुरुआत है. अभी 6 बजना बाकी है. शाम के 6 बजने के बाद कितना परसेंटेज वोटिंग होता है वो सब देखना पड़ेगा. लेकिन मुझे भरोसा है आप भी देखेंगे कि लोग हमारे कैंडिडेट के पीछे खड़े रहेंगे. ये वैसी नहीं है. ये डेवलपमेंट के लिए बारामती लोकसभा मतदार संघ जो है कॉन्स्टिट्यूंसी, बारामती कॉन्स्टिट्यूंसी, उसके डेवलपमेंट के लिए ये चुनाव है. हर एक कॉन्स्टिट्यूंसी के डेवलपमेंट के लिए ये चुनाव है. आगे 5 साल एक स्टेबिलिटी रहनी चाहिए, जिसको एक अच्छे से सरकार गवर्नमेंट आनी चाहिए. ये सबकी कोशिश है और महायुति के हम सब लोग उसी हिसाब से काम कर रहे हैं. उसके आरोप के बारे में हर एक बैंक के बाहर CCTV कैमरे रहते हैं. वो कैमरे चेक करो, CCTV कैमरे, और उसमें देखो क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. क्या है, जब अपोजिशन वालों को ऐसा लगता है कि इस दफा कुछ तो अलग होने वाला है, तो ऐसे एलिगेशन करना वो शुरू कर देते हैं. असं कोणी सांगितलं? आरोप 1 मिनिट, त्या आरोपात काही तथ्य नाही. अरे नाही रे बाबा, तू कोल्हापूरचा टोलवर चेक कर. माझ्या आईचं तिथं गाडीचं टोलचं झालंय का? माझी आई कोल्हापूरला नव्हती. माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं, लग्न होतं. जगदाणे म्हणून माझ्या आत्या आहेत, त्यांच्या मुलाचं. त्या कार्यक्रमाच्या करता माझी आई पुण्यामध्ये होती. परंतु मी पुण्यात मोदी गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हणली होती, अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे, तू मला मतदानाला घेऊन जायचं. आणि ती सहयोगला आलेली होती. सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे. आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे.
परिवारामध्ये एकटं पाडण्याचा कुणाला? तुम्हाला मला नाही रे, मी तुम्हाला कितीदा तरी सांगतो, सागरजी, आमचा परिवार इतका मोठा विरोधात होत्या. एक साहेबांची फॅमिली, एक श्रीनिवास पवारांची फॅमिली आणि एक राजेंद्र पवारांची फॅमिली. याच्या व्यतिरिक्त कोणीही माझ्या विरोधामध्ये नव्हतं. कारण नसताना माझ्या फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका. शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं मतं मागण्याचा